कलेसाठी ध्येयवेडी झालेली माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत. दुसरे एक आपले यांचं नाव काय, जगूदादा बसलेले आहेत आणि ते सुद्धा बी.डी. चव्हाण सर यांच्या घराशेजारी त्यांचे चुलत भाऊ आहेत. मध्ये बसलेले आहेत शाहीराम हरिभाट बापू. आम्ही बाळूमामाच्या मंदिरामध्ये गप्पा मारतोय, जुन्या आठवणी त्यांच्याकडून मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. यांनी तमाशा कलेसाठी खूप मोठं योगदान या माणसाने दिलेलं आहे. सर, तुम्ही 1992 साली तमाशापड काढून दिला, ध्यास घेतला. 3 महिने तुम्ही सगळं सामान गोळा केलं, स्वतःचे पैसे घालून जीप गोळा घेऊन तुम्ही कोणाची तरी पाहुण्याची जीप घेऊन तुम्ही गावोगावी गेला, मवाईला गेला. 3 महिने गरुड असंच एक मोठं गेट तयार केलं आणि कलाकार भेटायला यायला लागले. तुम्ही न बोलवता पाटोळी मंडळी पंढरपूरहून आली सांगितलं तुम्हाला. आणि तुम्ही काहीतरी सांगत होता की गुलाब तासगावकर पण न बोलवता आले आणि काहीतरी म्हणत होते. हां, ते कसं झालं, गुलाब तासगाव हा तमाशा करणारा माणूस, ते घरचे कलाकार माणिक म्हणा, त्यांचा पारावरचा हा सर्व पारावरचा तमाशा होता. ते काय मला म्हणले, सर असं करूया, पेडकर आणि तासगावकर मिळून आपण तमाशा करूया. हां, परंतु ते मला काय ते ह्याच्यातला अनुभव नसल्यामुळं तमाशातला, की बाबा कुठले कलाकार आता झाले ते सगळं बापूंच्यावर अवलंबून मी, आणि बापूंचा आयुष्य त्यामध्ये गेलेलं तमाशामध्ये. मग त्या गोठणीला काय आम्ही त्यांच्या मताप्रमाणे काय आम्ही ते केले नाही. आमचे सर्व कलाकार जमा झालेले होते इथं तालमीला, सगळे बाहेरचे घेतले. हा, बाहेरचेच कलाकार आलेले होते. बापूची मुलं, स्वतः बापू, त्यांच्या संपर्कातल्या महिला, सगळं हा सर्व संपर्कातल्या महिला आणि 2 शिवासंबा आणि बापू अशी ही मंडळी यायची. मग इथं शेड उभा केल्यानंतर तिथं तालमी चालू झाल्या. मग ते बरं बापू, तुम्हाला मी एक विचारतो की हे सगळं गुलाबराव आले त्यावेळी तुम्ही असाल, लक्षात आलं का, किंवा नसाल तिथं त्यावेळेला भेटले वगैरे, तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्ही पोळलेला होता बरंच, आणि अनेक वेळा तुम्हाला अनेकांनी तमाशापड काढा, वर्षभर चालायचं, बंद पडायचं, कोणतं ढकलून द्यायचं, असे अनुभव तुम्हाला वाईट येत होते. आणि आता एक शिक्षक तमाशापड काढायला लागलाय आणि आपण मोठा तमाशापड स्वतः तुम्ही मालक व्हायला लागलाय, हे लक्षात यायला लागलं. मग तुम्हाला स्वाभिमान वाटायला लागला. मग तुम्हाला इथल्या जवळच्या कलाकारांना घ्यावं असं वाटलं का? जवळच्या कलाकारांनी हे चांगलं असेल तेवढं सांगितलं सरांनी, म्हटलं घ्यायला घ्या. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, तमाशा काढायचंच म्हटल्यानंतर आता म्हटलं सर पैसे घालायला लागले भरमसाठ. मग मी गावात एकच घर आहे मला, ते घर गावातलं मी 50,000 विकून टाकलं. बरोबर. आणि त्यातनं काय पेट्या मोठ्या तयार केल्या. तुम्हाला सांगतो, थोडं पैसे इकडे तिकडे आणून सामान बिमान यात गाठले. आता गावात घर नाही मला. म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा डिवोशन दिले तर मग आता करूया म्हटलं. आता सर घालायला लागले पैसे म्हटल्यावर ही दांडकं भांडवल होते आणि चालेल चांगलं, पोरं बारकी यायची, कला करायची चांगली, असं जीवाला वाटलं ते. मग सगळं सुरू झालं. पण त्यावेळेला बाकी पैसा घालण्याचं काम सरांनी जास्त केलं. बरं, त्यावेळी 3 महिने सामान गोळा केलं, बोर्ड केले, गाड्या आल्या, रंगवल्या, रावटी पडली, कलाकार यायला लागले, तुम्ही इथं कलाकार घ्यायला लागला तुम्ही, आणि मग रिहर्सल सुरू व्हायला लागली. रिहर्सल काय सरांच्या घरात ओके, रिहर्सल व्हायला लागली. पहिल्यांदा रिहर्सल पहिल्या दिवशी काय केलं? पहिल्या दिवशी गणगवळण. गणगवळण पीठ बसवून घेतली. पुन्हा त्याच दिवशी रंगबाजी कशी करायची काय. पेटीला कोण आलं? पेटीला तावशीकर तो छायाचा नवरा तावशी. ती दोन्ही बी नवरी. कुठलं गाव? तावशी. तिकडले आले. आणि ढोलकीला गायकवाड. राजेंद्र गायकवाड. हलगीला अवघडे आणि ते नंदा पाटोळे, दोघं जण. मग ती इथं सगळी रावटीत झोपायची. झोपायला आरामच केलेला होता. खायचं, तालीम करायचं, झोपायचं, बाकी काय. दिवसभर तालीम कधी चालू व्हायची? संध्याकाळी. दिवसभर ती विश्रांती घ्यायची. बरं, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पहिल्या दिवशी काय गणगवळण घ्यायचं ठरवलं? काय नारळ वगैरे फोडला, काहीतरी केलं असेल किंवा सुरुवात केली असेल? नारळ शंकरचा त्यानं फोडला. शंकर शेंडगे गुरुजी म्हणून आमच्या गावचे आहेत, त्यांनी सुरुवातीचा नारळ फोडला आणि गणाला सुरुवात केली. कुठला गण पहिला तुम्ही? माझाच गण म्हटलं. कुठला? श्रीने सुरुवात करूया गणगात, रंगभूमी सभेत येऊया गरजत, वंदन करूया नटेश्वराला, आणि सरस्वती कलामातेला, नम्र होऊ गुणात, तल्लीन कलेत, विकार सहा धोत, नाम हे स्मरत, उमा बाबाचे सद्गुरुनाथ, नाना रामचंद्र पाटील मोराळ्यात, शीघ्र कविनाथ, कवी पुष्प ओवित, कलगी तुऱ्यात मिळविली मात, शाहीराम हरी कवीची रवी, ज्ञान घुसळीचा जन्मली ओवी,
जन्म हा पेडत कवीच्या आळ्यात डप हातात उभा सवीत. वा वा, म्हणजे हा बसला गण त्या दिवशी बसलाच म्हणत होतो तो पहिल्यापासून. सराव 2-3 वेळा केलाच. मग तुम्ही काय काय घ्यायचं असं ठरवलं लोक, म्हणजे तुम्हीच त्याचं डायरेक्टर होता. डायरेक्टर होय. हा, म्हणजे तुम्हीच त्या सगळ्या म्हणजे तालीम मास्तर आपण हा, तुम्ही ते सगळं बसवायचा प्रयत्न केला. पूर्वीच्या नियमाप्रमाणे गणगवळणीला मालकानच जायचं कृष्णहून. हा, लेक्चर अमुक तमुक. त्यावेळी मी लेक्चर देऊन सगळ्यांना तुम्ही गण बसवला, महिला आल्या, त्याचा मुजरा बसवला का? मुजरा नंतर बसवला. हा, सुरुवातीच्या पहिल्या दिवसात. हा, पहिल्या दिवशी गण बसवला. आणि गवळण, कृष्णाची गवळण पण बसवली. कृष्णाची गवळण म्हटली. कुठली? तुमचीच बसवली तुम्हीच, म्हणजे तुम्हीच सरदार आणि तुम्हीच कृष्ण असं व्हायचं ठरवलं तुम्ही. हा, लेखक गवळणी. हा, बरोबर. हा, आणि पद्धतशीर गणगवळण केली. त्यावेळची गणगवळण म्हणजे कृष्णाची गवळण. मी नंदाचा काना यशोदेचा बाळताना अडवितो गोपिकाना मी या वृंदावना माठ फोडीन मारुनी खडा अभिमान सोडा गवळणी. मायबाप दोघांना ठेवूनी बंदीखाना मारुनी 7 जना 8वा मी कृष्णताना मारुनी कंसाला दिला मी लढा अभिमान सोडा गवळणी. चोक्याची ढोरेओढी जणी संगे खेळे फुगडी सावंत्याचे पाणी मोडी गोऱ्याची मडकी घडी रुईदासाचा शिवला मी जोडा अभिमान सोडा गवळणी. शाहीर रामारी भाट अभिमान नसावा दाट आता चालूया आपण सत्याची पावलाट. माई बापाच्या सेवेत सदा गुंग राहू वजनात अभिमान सोडा गवळणी. ही खेळ पहिल्या दिवशी तुम्ही सगळं ते बसवलं, म्हणजे आजूबाजूची माणसं बघायला यायला लागली. गावातली याची मग ती पहिल्या दिवशीची रिहर्सल रात्री 10-11 पर्यंत चालली. 11-12. हा, हे सगळं चाललं. हे सगळं चाललं सर. तुमच्या पुढे एक असा प्रश्न निर्माण झाला असेल, हे सगळे कलावंत आले, बिगारी पण आले, काय म्हणजे बिगारी नंतर घेतले असतील. बिगारीनंतर हे सगळं कला. जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. मग ते आचार्य आम्हाला काय त्यावेळेला मिळाला नाही. आचार्य मिळाले एवढी लोक कलाकार आलेले आहेत, महिला बाहेरचे आलेले आहेत, मुली बाहेरचे आलेले आहेत, काय करायचं मोठा. मग ते माझी मालकीन आणि आमच्या भावाची मोहनरावची म्हणजे आमचा भाऊ मोहनदादा म्हणायचा त्याला. त्याची मालकीनं आमच्या मालकीने स्वयंपाक करायचा घरामध्ये आणि त्यांना ते सर्व स्वयंपाक वाढायचा. असं ते चालू झालं. मग भात पातेलं करायचं हे सर्व त्या मी इकडं तमाशाचं सर्व मटेरियल जमा करण्यामध्ये आणि जेवण घालण्यामध्ये बायका आमच्या घरातल्या. तुम्ही काही दिवस रजा पण काढली 2-4. हो, रजा काढायचं ते सर्व ते आलंच. रजा आणि कुठं काय नसेल तर ते जायचं पटकेनं ते करायचं असं ते झालं. त्यानंतर पुन्हा ते हे सगळं करत होता तुम्ही, गोळा करत होता. पहिल्या दिवशी रिहर्सल झाली, दुसऱ्या दिवशी ते रुटीन लागलं, हळूहळू लागलं. मग त्यावेळेला अनुभव काय लागला? गावातली माणसं तुम्हाला भेटताना काय म्हणायला लागली? नाही, गावामध्ये आमच्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं त्यावेळेला की बाबा हे गावाचं नाव होतं, हे चांगला तमाशा आहे. त्यामुळे गावातील लोकही मोठी बघायला यायची, रिहर्सल बघायला यायची, काय बघण्यासाठी यायची. नवनादी लोक असायची. काय बाया आल्या ते म्हटलं काय अनेकाचा अनेक हेतो, त्या हेतूने बी यायची. असा प्रकार बी घडू लागला ना. आणि या आता मास्तर बिघडले. हा, मास्तर बिघडले आणि मास्तर वाया जात अशा पद्धतीने काय बोलायचं. आणि त्यांच्या डोळ्यासमोर पिंजरा उभा राहिला असेल. आणि मग ही पिंजरा उभा राहिल्यामुळे काय झालं, ही काय माझी तोंटी करायला लागली लोक की म्हणले हे मास्तर गेले कामात म्हणले बघा आता ती त्या पोरीला इस्कूट होतोय. इस्कूट होतोय. मग एखादी तमाशातली पोरगी एखादी माझ्या गाडीत बसून फिरायचं, चल मग तिकडं आणायचं, तुला काय आणायचं असं सांगायचं. माझ्या मनात हे बी नाही ते बी नाही, पण बघणाऱ्याचा दृष्टिकोन हे जर बिघडलेलं. आणि एका बाजारानं डायलॉग मारला काय गावातला. आता म्हटलं सरांना मास्तरच्या हातात तुंतून आलं की झाला पिंजऱ्यातला मास्तर. नंतर सगळं डायलॉग. सर हे सगळं करताना तुम्ही मात्र असं पेटून उठला होता. तमाशा करायचा म्हणजे कोण काय म्हणते काय वाटतं ते म्हणून म्हटलं काय आपण तसं करत नाही, विषय तो नाही. आणि मग तरी पण कसं असते त्यावेळेला वय तारुण्यात मी आणि मी माझा रुबाब फार मोठा होता. काय म्हणजे असं ते सलवार कुर्ता वगैरे घालून अगदा रुबाब अगदी मालक कसा असा होता. मिशा होत्या. मिशापेक्षा अगदी दाबात आणि म्हणजे नाकावर माशी बसाय कुठली हो. मग आता त्यावेळेला आता वय झाली मिरजेची माशीवर आमच्या नाकावर बसते. सर एक गोष्ट आहे, तुम्ही एवढं मनमोकळेपणे हसून सांगताय, त्यावेळेला
तुमच्यात तारुण्य होती, रग होती सगळी तुमच्यात आणि तारुण्य उसळत होतं, पण तमाशाचा ध्यास तुम्ही घेतला होता. आज तुम्ही जे सुस्थितीत आहे, आज तुम्ही जे आरोग्य संपन्न आहे, आज तुमचं घर जाग्यावर आहे, आज तुमचा मुलगा शिकला आहे, आज तुमचं सगळी मुलगी पोलीस पाटील आहे, आज तुमचं सगळं कौटुंबिक सुस्थितीत आहे. याचं कारण त्यावेळेला ते घडलं नाही म्हणून आज तुम्ही इथं आहे. अगदी बरोबर. नाहीतर ते काही वाई विचित्र घडलं असतं आणि खरोखर पिंजऱ्यातल्या मास्तर सारखं झालं असतं तर लयाच गेला. सरांचा नीती धर्म एवढा जबरदस्त होता त्यावेळेला, म्हणून हे सगळं तिकडे तरलंय त्यांच्या नीती धर्म. हे आज आपण म्हणतोय, आज म्हणतोय ना हे, पण त्यावेळेची त्यावेळेला म्हणत नव्हतं, त्यावेळेला वाटत नव्हतं हे. त्यावेळेला बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा हाच होता की जेवढी चांगली मुलगी आहे, दिसायला सुंदर आहे, म्हणजे चांगली फिगर आहे, तीच माझ्या गाडीत आहे, असा सर्वांचा विषय झालेला होता. परंतु हा मी मनानं असा म्हणजे एक स्वच्छ मनाचा माणूस मी, त्या बाबतीत असं नाही. आणि मी पहिलेच मंडळीनं काय वाटायचं त्यावेळेला? नाही मंडळीला त्या काळात शंका आली बी असेल त्या काळामध्ये. नाही शंका येईल त्या बापू त्यावेळेला तसं नाही, त्यावेळेला पण ती माऊली रात्र भाकरी नाही, मला सांगा, शंका आली असती किंवा तुम्ही दिसत होतं हे नको, आपला मालक बिघडेल, त्यापेक्षा मी जेवणच करत नाही असं रुसणं किंवा जावा येत ना, असं काय असं तसा प्रकार कधी झाला नाही. परंतु मी म्हणतो की कोणती बाई महिला की बाबा ही नवरा ही तरुण पुरी घेऊन फिरतोय आणि असं करतो तमाशातल्या, म्हणजे तमाशाचा बघण्याचा लोकांचा त्या काळचा दृष्टिकोन वेगळाच होता माहितीसाठी. आज देखील त्याच्यात फारसा बदल पडला असं नाही. तमाशामध्ये सर्व लक्ष दिलं जात नाही, काय कोणाला करायचं ते करू दे, पण त्यावेळेला वाईट म्हणणाऱ्याची संख्या जास्त होती. वाईट म्हणणाऱ्याची संख्या जास्त होती. फक्त घरामध्ये मालकीने मला ते जरा सपोर्ट केला आणि मग करून देणे किंवा ती कधी रागावली नाही की बाबा बघूया काय होतंय, बघूया काय होतं. ठीक आहे. आणि माझा म्हणजे मालकीनेचा माझ्यावर विश्वास होता की बाबा ह्या प्रकारात काय जाणार नाही, म्हणूनच त्या भाकरी करून म्हणूनच जेवण करून. ठीक आहे सर, हे तुम्ही सगळं सांगायला लागलाय. आणि आता आपल्या शेजारी तुमचे जे चुलत बंधू बसलेले आहेत, ते सगळं तुमचं मागापासून त्यांनी ऐकलंय, ते बघायला होते. आणि तुम्ही मागाशी गमती जमती सांगत होत्या जेवणाच्या वेळेला काय कुत्री सुद्धा कशी येत होती वगैरे, हे काय होईल सगळं तेव्हा कसं चाललं होतं? ती कसं असतं, अनुभव नसतो लोकांनी भाषा, त्याच्यामुळं ती कशी बी हे करते ना. असू दे, पण तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला ते त्या टायमाला ते चुकीचं होतंय असं वाटत होतं ना. वाटत होतं हो, हे सगळं आपला चुलत, पण ते आमचा चुलता एक याला तमाशाच करून देत नाही म्हणत होता. मागा महाराज आहे का आपण कोणाचा आहे, आणि ही काम कोणाचं मागा महाराज असतंय होय, आणि आपली इज्जत आपण गाढवायची का कुठं बी असं म्हणत होते. हो, तर आम्ही त्याला दाबून ठेवला होता म्हणजे अशुरानंद. पण तुम्हाला पण वाटत होतं करूया, म्हणजे करतात हे करू नाही करतो, त्याला मोड कशी करा अडवायचं नाही, अडवायचं. पण काहीतरी कारण गावातले लिगाडी अप्पास होते, म्हणजे वाण्याचा माणूस तज्ञ आपला गावात सरपंच असणारा माणूस, तो ह्यात धटू लागायला तो ग बसत. तुम्हाला काय कळतंय, आपण मागा महाराज आहे का, आणि ही उद्या ही कर्ज उपसलेली ही कशी फिटणार, आणि जिथं जिथं दंग होत्या तमाशाला, तर तिथं शिव्या गाडी होत्या, आरोड होते, पब्लिक कसं बी नसते, आपल्याला अनुभव नाही, आपल्याला ते आपली समाज त्यातला आहे का, किंवा आपण पूर्वी मूळचे कलाकार नाही, आणि ही चुकीचं होतं या. पण त्याला आम्ही पुन्हा बोलूनच आम्ही देत नव्हतो इकडे. पण ते झालं. तुम्हाला सरांच्या विषयी काय वाटत होतं? हे मास्तर आहे बाबा, करतोय चांगला आहे, आम्ही द्यायचंच की नाही आहे, तुम्हाला वाटत होतं पण हे माणूस बिघडेल किंवा ह्याचं काहीतरी नुकसान होईल किंवा घरदार विकावं लागेल किंवा हे कसं, ही कसं की ज्या टायमाला एखादा लाखांनी सुद्धा घालला होतोय ना, म्हणजे मिळेल असं वाटत होतं, काहीतरी बाबा ह्यात होईल सगळं. कारण मोठं करसुडीसारखं किंवा मोठे मोठ्या यात्रा आहे त्या मायकची कोकणूर तमाशात काय वाईट पैसे गोळावतात, म्हणजे ह्यात पैसे मिळेल असं पण तुम्हाला वाटत होतं. आणि सरांनी काहीतरी ते करते ते अडवाय नको आता. पण तुम्ही मागाशी काहीतरी सांगत होता की तिथं ते सगळं चालू असताना काय काय गावातली यायची माणसं, म्हणजे जनावर यायची, कुत्री यायची किंवा काय काय, हे जेवणाचं रेशनला तिथं माणूस नाहीच ना, आपला अनुभव आहे का आपला नाही ना, किती बी शिजवायचं, किती बी फेकून द्यायचं, हो.
पण ते 2-3 महिने तुम्ही जवळून बघितले? हा, आम्ही आहेच का इथं. तुम्ही मदत पण करत होता? आम्ही आहेच जागेवर आहे. बरं. हे सगळं सर बापू आहे, सगळं आहे आणि ह्या सगळ्या आठवणी आपण घेऊन आता पुढे चाललोय. अजूनही आपल्याला काही मिनिटानं 1 मिनिटानं पुढच्या भागात बोलायचं आहे. धन्यवाद.